चंद्रपुरात शिंदेंच्या शिवसेनेच्या उमेदवारांना कमळ चिन्हावर निवडणूक लढावी लागण्याची शक्यता. भाजप आमदार किशोर जोरगेवारांकडून संकेत. शिवसेनेचे विदर्भ संपर्क प्रमुख किरण पांडव यांनी जोरगेवारांना भेटून युतीबाबत चर्चा केली. कोल्हापुरात महाविकास आघाडीमधील धुसफूस अखेर चव्हाट्यावर. जागा वाटपांमधली पहिली बैठक निष्फळ. काँग्रेसच्या जागा वाटपाच्या बैठकीत दबाव टाकत असल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप. परभणी महापालिकेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून एकला चलोरेचा नारा. शहरातील राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्धार. अहिल्यानगर महापालिकेत जागा वाटपासाठी वंचितचा मवियाला 2 दिवसांचा अल्टिमेटम. मवियाकडून जागा वाटपात सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचा वंचितचा स्वबळाचा नारा. अहिल्यानगरमध्ये स्थानिक पातळीवर भाजपनं 55 जागा लढवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती. तर शिंदेंच्या सेनेकडूनही स्वबळाची चाचपणी. परभणीत शिवसेना भाजप नेत्यांमध्ये उमेदवार जाहीर करण्यावरून आरोप प्रत्यारोप. युती न करताच उमेदवार जाहीर केल्याचा शिवसेनेचा भाजपवर आरोप. तर अद्याप चर्चा नाही, मग उमेदवार जाहीर कसे करणार? शिवसेनेनं चुकीचं बोलू नये, भाजपचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगर महापालिकेतील 3 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश. आता ठाकरेंच्या शिवसेनेकडे 29 पैकी केवळ 8 नगरसेवक. शिंदेंच्या शिवसेनेचा दावा. सांगलीत काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्षपदावरून निवडणुकीच्या तोंडावर नाराजी नाट्य. दुसऱ्या गटाकडे पद जाणार असल्यानं आमदार विश्वजित कदम गटाचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण नाराज. चव्हाण शहर जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक. सोलापुरात अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून सोबळाची चाचपणी. महापालिकेच्या सर्व 102 जागांसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून चाचपणी. बिहार निवडणुकीत एमआयएम पक्षाला मिळालेल्या यशाबद्दल संभाजीनगरमध्ये कव्वालीचा कार्यक्रम. या कार्यक्रमात एमआयएम कार्यकर्त्यांकडून नोटा उधळल्याचा व्हिडिओ व्हायरल. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर नोटा उधळल्या. जालन्यात युतीसाठी आणि जागा वाटपाच्या वाटाघाटीसाठी शिवसेनेकडून 11 जणांची समन्वय समिती. आमदार अर्जुन खोतकरांच्या नेतृत्वातील ही समिती भाजपबरोबर युतीसाठी आणि जागांच्या वाटाघाटीसाठी चर्चा करणार. साताऱ्यात दोन्ही राजेंच्या उमेदवारांच्या विरोधात क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा. ईव्हीएम मशीनमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी इंटरनेट जॅमर बसवण्याची अपक्ष उमेदवारांची मागणी. ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराज यात्रेमुळे सोलापूर महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी. सिद्धरामेश्वर यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांची मागणी. नवी मुंबई महापालिकेतील मवियाच्या जवळपास सगळ्या माजी नगरसेवकांचा भाजप आणि शिवसेनेमध्ये प्रवेश. या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे 2 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे केवळ 1च नगरसेवक शिल्लक. पुण्यात आम आदमी पक्षही निवडणूक लढवणार. महापालिका निवडणुकीसाठी 25 उमेदवारांची पहिली यादी जाहीर. आप सर्व जागांवर उमेदवार देण्याची शक्यता. ठाणे महापालिकेपाठोपाठ एकनाथ शिंदेंनी बोलावली मुंबईतील पदाधिकाऱ्यांची बैठक. सर्व आमदार, खासदार, माजी नगरसेवक, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना. ठाकरेंची शिवसेना महापालिकेसाठी 70% नव्या तरुण चेहऱ्यांना संधी देणार. युवा सेनेतील अनेक चेहऱ्यांना ठाकरेंची शिवसेना मुंबई महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उमेदवार म्हणून उतरवणार, सूत्रांची माहिती. आजपासून शिंदेंच्या शिवसेनेचं महापालिकेसाठी बैठकांचं सत्र. खासदार नरेश म्हस्केंवर ठाणे आणि नवी मुंबईची, तर श्रीकांत शिंदेंवर कल्याण डोंबिवली उल्हासनगरची, तर प्रताप सरनाईकांवर मीरा भाईंदरची जबाबदारी. रायगडमध्ये शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आणि शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांच्यातला वाद शिगेला. चित्रलेखा पाटील ड्रग्ज घेऊन बोलतात, महेंद्र दळवींची टीका. तर मर्यादा सोडून बोलण्याची दळवींची जुनी परंपरा. चित्रलेखा पाटलांचा हल्लाबोल. काँग्रेस आणि वंचितची युती होत असेल तर चांगली गोष्ट, ते आमचे विरोधक नाहीत. ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची प्रतिक्रिया. जळगाव महापालिका निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जागा वाटपाची बोलणी फिसकटली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून 16 वर निवडणूक लढवण्याची घोषणा।
मंगळवेढा नगरपालिकेत भाजप आमदार समाधान आवताडेंची प्रतिष्ठा पणाला. भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराविरोधात आवताडेंची चुलती रिंगणात. 20 डिसेंबरला नगराध्यक्षपदासह 19 जागांसाठी मतदान. भाजपचा भंडाऱ्यात नवा नारा, बटोगे तो कटोगे नाही, तर चुकीच्या माणसाला वोट दिल्यास फसोगे. पक्षाचा कट्टर म्हणणारे आणि दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारी घेणाऱ्यांना भाजप नेते परिणय फुकेंचे खडे बोल. आम्हाला निवडून दिलं नाही तर निधी बंद करू अशी धमकी देऊन लाडक्या बहिणींना ब्लॅकमेल केले जाते. अकोल्याचे भाजपचे माजी महानगराध्यक्ष अशोक ओळंबे यांचा आरोप. नाशिकमध्ये दादांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांच्या मुलाखती. मंत्री छगन भुजबळ यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानं त्यांच्या अनुपस्थितीत माजी खासदार समीर भुजबळ सांभाळणार नाशिकचा गड. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेतील 53,000 नावं आक्षेपानंतर मूळ प्रभागांमध्ये हलवली. एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात नाव गेल्याच्या 7,500 तक्रारी झालेल्या होत्या. नागपूर महापालिका निवडणूक लढवण्यासाठी भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी. 151 जागांसाठी 1650 इच्छुक उमेदवारांचे अर्ज. मुंबई महापालिकेकडून अंतिम मतदार यादी जाहीर. मुंबईत एकूण 1,03,00,000 मतदार, त्यापैकी 53% पुरुष तर 47% महिला मतदार. नागपूर शहरात 95,292 दुबार मतदार, 36,000 मतदारांची पडताळणी. उर्वरित 59,000 मतदारांकडून केंद्रावरच हमीपत्र भरून घेणार. मालेगावात 21 प्रभागांसाठी 8 निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती. प्रत्येक निर्णय अधिकाऱ्यावर 3 प्रभागांची जबाबदारी. राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त आणि पोलीस महासंचालकांमध्ये आज महत्त्वाची बैठक. आगामी महानगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निकालाआधी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवर होणार चर्चा. भंडाऱ्याच्या लाखांदूरमध्ये कोट्यवधींचा निधी खर्चून प्रशासकीय इमारत उभी. मात्र श्रेयवादामुळे उद्घाटन रखडलं. 6 महिन्यांपासून 68,000चं बिल थकल्यानं विद्युत कंपनीनं पुरवठाही केला खंडित. आजकाल वकिलीचं ज्ञान असणं ही काळाची आणि परिस्थितीची गरज. मी ज्या पक्षात त्या पक्षात वकिलीचं थोडं ज्ञान असणं गरजेचं. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या प्रतिमेचं अनावरण कार्यक्रमात आमदार विश्वजित कदम यांचं वक्तव्य. 31 डिसेंबर सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई. पुण्यासह गोवा, आसाम, मुंबईत छापे. तब्बल 4 कोटींचे ड्रग जप्त. पुण्याच्या वाघोलीत रात्रीच्या सुमारास 5 अज्ञातांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न. दुकानासमोर लावलेले लाईट्स कोयत्याच्या साहाय्यानं फाडले. पुणे परिसरात दिवसा घरफोडी करणारे सराईत गुन्हेगार अटकेत. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे सुनील तलवारे आणि शिवानंद मोची यांना केली अटक. पुण्यात राष्ट्रीय महिला कबड्डीपटूची हत्या करणाऱ्याला जन्मठेप. 2021 मधील घटनेप्रकरणात निर्णय. एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय राष्ट्रीय कबड्डीपटूचा खून केला. मुंबईतील वांद्रे वरळी सी लिंकवर बेदरकार ड्रायव्हिंगचा थरार. तब्बल 250 किलोमीटर प्रति तास वेगानं कार चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल. वरळी पोलिसांकडून कारही ताब्यात. ठाण्यातील घोडबंदर रोडवर पहाटेच्या सुमारास नियंत्रण सुटल्यानं कंटेनरचा अपघात. दुभाजकाला आदळून कंटेनर उलटल्यानं तेल रस्त्यावर सांडलं. घोडबंदर रोडवरील वाहतुकीवर काही काळ परिणाम. वर्ध्याच्या सेलूमध्ये भरधाव कारची विद्यार्थ्यांना धडक. 3 विद्यार्थिनी जखमी झाल्याची माहिती. विद्यार्थिनी शिकवणी वर्गातून घरी परत जात असतानाची घटना. वाशिमच्या शेलू बाजारातील सोनल प्रकल्प कॉलनी परिसरात तरुणावर जीवघेणा हल्ला. 30 वर्षीय तरुण गंभीर जखमी. हल्ल्याचं कारण स्पष्ट. चिपळूणमधील TWG आर्थिक फसवणूक प्रकरणी माधाच्या बातमीनंतर प्रशासन ॲक्शन मोडवर. संचालक समीर नार्वेकरच्या गुहागरमधील गिंबी गावातील घरावर आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचा छापा. सोलापुरातील 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला मरेपर्यंत जन्मठेप आणि 20,000 रुपये दंडाची शिक्षा.
काम आणि पैशांचा आमिष दाखवून बारामतीतील मुलीवर अंबाजोगाईत सामूहिक बलात्कार, एका महिलेसह 4 जणांवर बारामतीत गुन्हा दाखल. जालना शहर पोलिसांकडून 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसं जप्त, गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई, दोघांवर गुन्हा दाखल. धुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाची निवडणुकांच्या तोंडावर धडक कारवाई, बनावट दारू निर्मितीचं रॅकेट उद्ध्वस्त, 37 लाखांचा मुद्देमाल जप्त. धुळे शहरात मोहाडी परिसरातल्या दंडेवाले बाबा नगरात वृद्धेची हत्या, या प्रकरणी घटनास्थळी आढळलेल्या हातातील घड्याळाच्या आधारे आरोपीला बेड्या. बीडच्या केज तालुक्यातील शेलगाव गांजी येथील रोहित्राला आग, एका शेतात असलेल्या रोहित्रावर अतिरिक्त भार आल्यामुळे वारंवार वीज पुरवठा खंडित करण्यात येत होता. नाशिकमध्ये अपार्टमेंटमध्ये घुसून महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरली, अशोका मार्ग परिसरातील घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित. वाशिममध्ये 3 महिन्यांपूर्वी चोरीला गेलेला डेटोनेटर शेतात सापडला, सोयाबीन कुटाराच्या गंजीमध्ये नालनच्या 7 गुण्यामध्ये लपवलं होतं डेटोनेटर. 1,69,000च्या डेटोनेटरसह 4 जण अटकेत. भंडारा रायपूर राष्ट्रीय महामार्गावर करजखेडा गावच्या फाट्यावर फळांच्या वाहनाला अपघात, 2 जखमी. जखमींना एकीकडे अँब्युलन्समध्ये टाकत असताना दुसरीकडे मदत करण्याऐवजी लोक ही फळं गोळा करताना दिसली. दिल्लीत वाहतूक पोलिसाची टॅक्सी चालकाला बेदम मारहाण, चालकाकडे गाडीची संपूर्ण कागदपत्र नसल्यानं मारहाण केल्याचं समोर. सांगलीच्या वाळवा तालुक्यात कापूसखेडमध्ये बिबट्याचा धुमाकूळ, एका रात्रीत 3 बिबट्या पाळीव कुत्र्यांवर त्यानं केला हल्ला. नागपूरच्या कळमेश्वर मधल्या दहे गावात बिबट्या विहिरीत पडला, 2 तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर बिबट्याला केलं जेरबंद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शांतीब्रह्म संत श्री एकनाथ महाराज वारकरी सेवा गौरव पुरस्कार जाहीर. 9 मार्च 2026 ला पैठणमध्ये एकनाथ महाराजांच्या पावन समाधी सोहळ्याच्या दिवशी भक्तिपूर्ण वातावरणात हा पुरस्कार प्रदान केला जाणार. बीडच्या आष्टीतील महेश सहकारी साखर कारखान्याचा परवाना पुरवत माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या लढ्याला अखेर यश. पॉक्सोसारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी शिक्षिकेसह 7 निलंबित शिक्षकांना वर्षभर फुकटचा पगार, बुलढाण्यात शिक्षण विभागाचा अजब कारभार. यवतमाळ जिल्ह्यात जन्म नोंदणीचा मोठा घोटाळा उघड, 1,500 लोकसंख्येच्या शेंदूरसनी गावात 27,397 जन्म नोंदणी. घोटाळा उघड होताच निबंधकांनी ही बाब आरोग्य उपसंचालकांच्या निदर्शनाला आणून दिली. यवतमाळमध्ये वसतिगृहातील विद्यार्थी वापरतायत 8 ते 9 वर्ष जुनं साहित्य, 16.5 कोटींची साहित्य खरेदी रखडून सामाजिक न्याय विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर. शालेय पोषण आहारात 1,800 कोटींचा भ्रष्टाचार, ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार कैलास पाटलांचा आरोप. पोषण आहाराच्या करारात 134 रुपये किलोचा वाटाणा, प्रत्यक्षात मात्र 60 रुपये किलो वाटाण्याचा पुरवठा. अवैध सावकारीच्या तगाद्यामुळे चंद्रपुरातील शेतकऱ्यांना किडनी विकल्याच्या प्रकरणी 6 जणांवर गुन्हे दाखल. आरोपींविरोधात अवैध सावकारी, खंडणी, मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल. कोरोना काळात डबघाईला आलेल्या व्यवसाय सावकाराकडून घेतलेलं 1 लाखाचं कर्ज आणि त्यावरील व्याज वाढल्यानं रोशन कुडेवर किडनी विकण्याची वेळ, वडिलांनी सांगितली मुलाची व्यथा. वाशिममध्ये नाफेडकडून अखेर सोयाबीन खरेदीला सुरुवात. प्रथम आलेल्या शेतकरी दाम्पत्याचा बाजार समितीच्या वतीनं सत्कार, उर्वरित शेतकऱ्यांसाठी सोयाबीन विक्रीचा मार्ग मोकळा. नंदुरबारच्या सातपुडा पर्वतरांगांमधील दुर्गम आदिवासी भागात 100 हेक्टरवर स्ट्रॉबेरीची लागवड. स्ट्रॉबेरीला योग्य दर आणि बाजारपेठ मिळत नसल्यानं आदिवासी शेतकरी आर्थिक अडचणी. सुप्रीम कोर्टाचा वाधवान बंधूंना दिलासा. DHFL घोटाळा प्रकरणी कपिल आणि धीरज वाधवान यांना जामीन मंजूर. 60 कोटींच्या फसवणूक प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या अडचणीत वाढ. आर्थिक गुन्हे शाखेनं दोघांविरुद्ध IPCचं कलम 420 जोडला.